नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र. राज्यशास्त्रामधील पहिला पाठ आहे महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. सुरुवातीलाच विद्येची देवता, ज्ञानाची देवता म्हणून जिचं नाव घेतलं जातं ती सरस्वती देवी हिची प्रार्थना करून, आराधना करून आजच्या पाठाची सुरुवात करायची आहे. तर ह्या आराधनेनंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाठाची सुरुवात करायची आहे. ह्या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विषयानुसार त्या विषयाचं महत्त्व आणि त्या विषयामध्ये मांडलेले जे विषय असतात हे समजून येत असतात. नागरिकशास्त्राचा विषय असेल तर त्या ठिकाणी स्थानिक शासन संस्था, भारताचे संविधान, भूगोलाच्या अभ्यासामुळे भौगोलिक रचना, इतिहासाच्या अभ्यासामुळे ऐतिहासिक माहिती आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासामुळे आपले आणि इतर आपल्या शेजारील राष्ट्रांचे संबंध कसे आहेत, परराष्ट्र धोरण काय आहे, तर ते सर्व समजून येतं. ह्या आपल्या आजच्या पाठामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो परस्परावलंबन. सामान्य भाषेमध्ये जर सांगायचं असेल, परस्परावलंबन म्हणजेच काय की कोणीही व्यक्ती ही परिपूर्ण नसते. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही गरज भागवण्यासाठी हे दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागतं. तसंच आपणसुद्धा आपल्या शेजारील राष्ट्रांवरती, म्हणजे नेपाळ आहे, बांगलादेश आहे, इकडे दक्षिणेला श्रीलंका आहे, पाकिस्तान आहे, ह्या सर्व देशांवरती, आजूबाजूच्या देशांवरती आपल्याला अवलंबून राहावं लागतं. याला परस्परावलंबन असं म्हटलं जातं. काही वेळा नैसर्गिक आपत्ती येतात त्यावेळी आपणही त्यांना मदत करणं आवश्यक असतं किंवा त्यांनी आपल्याला मदत करणं आवश्यक असतं. परस्परावलंबन, ज्या काही आपल्या समस्या असतात, आपल्या काही ज्या गरजा असतात त्या भागवण्यासाठी आपल्याला दुसऱ्या राष्ट्रांवरती अवलंबून राहावं लागतं. त्यालाच परस्परावलंबन असं म्हटलं जाते. परराष्ट्र धोरणाच्याद्वारे आंतरराष्ट्रीय संबंध. परराष्ट्र धोरण म्हणजे काय, आपण इतर देशांशी, इतर राष्ट्रांशी कसे संबंध ठेवले पाहिजे, कोणत्या प्रकारचे आयात निर्याताचे करार केले पाहिजेत, सुरक्षिततेच्या बाबतीत आपण कसं त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर करार करून त्या ठिकाणी स्वाक्षरी करणं आवश्यक आहे, आपल्या समस्या काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत, म्हणजे थोडक्यामध्ये अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत याविषयी निश्चित धोरण असणं आवश्यक आहे. याच धोरणाला परराष्ट्र धोरण असं म्हटलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच काय, महायुद्धोत्तर म्हणजे महायुद्ध जी झाली, 2 युद्ध झाली, एक 1914 ते 1918 आणि दुसरं महायुद्ध 1939 ते 1945, अशी 2 महायुद्ध झाली. त्याच्यानंतरचं आपण जो भाग बघत आहोत, जगाचा भाग बघत आहोत, ते आपण पाहत आहोत. म्हणजे जगामध्ये काय फरक पडला आहे, 1945 नंतर जगामध्ये कशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं आहे ते आपल्याला ह्या आज पाठामध्ये पाहावायचं आहे. पहिलं महायुद्ध झालं 1914 ते 1918. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिला जो गट आहे, म्हणजेच एखादी स्पर्धा, एखादी लढाई, एखादी युद्ध होण्यासाठी एकापेक्षा अनेक राष्ट्रांची, व्यक्तींची, स्पर्धकांची गरज असते, हे आपल्याला ज्ञातच आहे. मित्रराष्ट्रांमध्ये ब्रिटन, इटली, फ्रान्स, अमेरिका आणि रशिया, आणि मध्यसत्तांमध्ये जर्मनी, बल्गेरिया, ऑस्ट्रिया, हंगेरी आणि ऑटोमन साम्राज्य. परंतु दुसऱ्या महायुद्धामध्ये आपल्याला इटली हे राष्ट्र जे आहे, हे राष्ट्र इकडे ह्या गटात आलेलं पाहावयास मिळतं आहे. त्याचं कारण काय असेल बरं? आता इकडे ऑस्ट्रिया आहे, तर ह्या मित्र राष्ट्रांनी
ह्या मित्र राष्ट्रांनी, मित्र जी राष्ट्र आहेत ही, यांनी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स ह्यांनी इटलीला काय केलं, इटलीला एक आमिष दाखवलं की ऑस्ट्रियाच्या साम्राज्यात मोडणारे इटालियन भाषिकांचे प्रांत आम्ही तुम्हाला देऊ. असं कोणाला सांगितलं? ह्या इटलीला सांगितलं. कोणी सांगितलं? ह्या मित्र राष्ट्रांनी सांगितलं. त्याच्यामुळे इकडे ऑलरेडी जो इकडे असणारा इटली हे राष्ट्र आहे, हे इकडे ह्या गटामध्ये येऊन थांबलेलं आहे. मात्र 1939 ते 1945 हे दुसरं महायुद्ध झालं. ह्याच्यामध्ये मात्र इटली हे राष्ट्र कुठे आहे ते आपण पाहणार आहोत. ते इटली हे राष्ट्र या गटामध्ये आलेलं आहे. कारण ऑस्ट्रियाच्या साम्राज्यात मोडणारे इटालियन भाषिकांचे प्रांत हे मित्र राष्ट्रांनी म्हणजेच अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स याने दिलेच नाहीत. आणि ह्यांची जी इच्छा होती ती पूर्ण फुल ठरली. त्याच्यामुळे हा गट सोडून, म्हणजेच मित्र राष्ट्रांचा गट सोडून हे परत कुठे आले? आपल्या मध्यसत्तामध्ये आले. म्हणजेच इटली हे राष्ट्र आलेलं आहे. राष्ट्रसंघाची स्थापना 1918ला पहिलं महायुद्ध संपलं आणि दुसरं महायुद्ध होऊ नये. कारण ह्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपल्याला पाहावयाचं असेल तर त्या ठिकाणी की पराजित राष्ट्र असू दे किंवा जीत असू दे किंवा त्या ठिकाणी विजेती राष्ट्र असू दे, कोणीही असू दे, दोघांनाही त्या ठिकाणी आर्थिक हा भुर्दंड सोसावाच लागतो. म्हणून दुसरं महायुद्ध होऊ नये म्हणून राष्ट्रसंघाची स्थापना 25 जानेवारी 1919ला केली गेली. तरीसुद्धा दुसरं महायुद्ध झालंच. या राष्ट्रसंघाचा उद्देश काय होता? भविष्यात दुसरे महायुद्ध होऊ नये, आपापसातील प्रश्न जे आहेत ते सामंजस्याने, सहकार्याच्या मार्गाने सोडवावेत, राष्ट्रातील जे मैत्रीचे व सलोख्याचे संबंध तयार करणे, एखाद्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावरती आक्रमण केलं असेल त्याला समजावणे, अशा प्रकारचे काही उद्देश होते. तरीसुद्धा दुसरं महायुद्ध झालं. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की पहिल्या महायुद्धामधील पहिलं जे महायुद्ध झालं, ह्या महायुद्धामधील बघा या ठिकाणी जे करार आणि तह झाले, म्हणजे पराजित राष्ट्रांवरती विजेत्या राष्ट्रांनी काही करार आणि तह लादले. ह्या तहांमुळे, अटींमुळे पराजित राष्ट्रांना डोकं वर काढणं मुश्किल झालेलं आहे आणि अपमान त्यांच्या मनामध्ये खदखदत राहिलेला आहे. जर्मनीवरती तर व्हर्सायचा तह लादला आणि ज्यावेळी जर्मनीचा जो हुकुमशाह आहे हिटलर, याने तर म्हटलं तर हा काय व्हर्सायचा तह आहे, कागदाचा चिटोरा आहे, काय उपयोगाचा नाही, अशा प्रकारची त्याची भाषा होती. आणि अशा प्रकारची भाषा ही लोकशाहीला घातक होती आणि हुकुमशाहीला मात्र ती पोषक होती. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी इथे पाहाल तुम्ही, इटलीचा हुकुमशाह बेनिटो मुसोलिनी आणि स्पॅनिश म्हणून स्पेनचा हुकुमशाह जनरल फ्रँको, अशा प्रकारचे लोकशाहीला घातक ठरणारे विचार पुढे पुढे येऊ लागले. त्याचं कारणही तसंच आहे. कारण या ठिकाणी युद्ध जरी संपलं तरी जित राष्ट्रांनी या पराजित राष्ट्रांना सर्वच बाबतीत खच्चीकरण करण्यासारखे तह आणि अटी लादलेल्या होत्या आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी या राष्ट्रांजवळ दुसरा कोणताही मार्ग नव्हता, असं त्या हुकुमशाही शक्तींना वाटत होतं. दुसरे महायुद्ध 1939 ते 1945 आणि ते मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की इटली हे जे राष्ट्र आहे, इटली हे इकडे होतं मित्र राष्ट्रांमध्ये, पण ते अक्षराष्ट्र किंवा मध्यसत्तांच्या राष्ट्रामध्ये हे इटली हे राष्ट्र आलेलं आहे. कारण ऑस्ट्रियाच्या साम्राज्यातील मोडणारे इटालियन भाषिकांचे प्रांत त्यांनी काही दिलेलं नाही आहे. बरं, इथे असा एक मुद्दा असतो की पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरे महायुद्ध हे अतिशय भयावह होतं, भयंकर होतं, भयानक होतं. त्याचं कारण असं आहे की पहिल्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर केला गेला नव्हता. मात्र दुसऱ्या महायुद्धामध्ये 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945ला अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकून ही दोन्ही शहरे बेचिराग करून टाकली. त्याचाच परिणाम म्हणून जपानने सशर्त दुसऱ्या महायुद्धातून माघार घेतली. या ठिकाणी युद्ध संपलेलंच आहे. हिटलरने आत्महत्या केली. अशा प्रकारचे जे काही घातक किंवा दुर्गामी परिणाम जे झालेले ह्या महायुद्धाने आपल्याला
दाखवलेले आहेतच. तर या ठिकाणी युद्ध संपलेलं आहे. त्यानंतर शीतयुद्ध आहे. शीत म्हणजे थंड युद्ध, म्हणजे त्याची सामान्य भाषेमध्ये म्हणायचं तर युद्ध झालेलं नाही आहे, मात्र युद्धजन्य परिस्थिती मात्र आलेली होती. त्याचं थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सोव्हिएत युनियन म्हणजेच आजचा जो सोव्हिएत युनियनचे बरेचसे भाग झाले, तुकडे झाले, आणि त्याच्यातील सर्वात बलाढ्य राष्ट्र म्हणून रशिया उदयास आलं. आणि अमेरिका आणि रशिया, सोव्हिएत युनियन हे मित्रराष्ट्र होते. परंतु पहिल्या महायुद्धानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर जी राष्ट्र होती ज्यांच्यावरती विजय मिळवला होता, ती कोणी त्या ठिकाणी त्याच्यावरती ताबा मिळवायचा आहे, कंट्रोल कोणी करायचं आहे, प्रशासन कोणी करायचं आहे, ह्याच्यावरून आपापसामध्ये वाद निर्माण झाले. कारण अमेरिका हे भांडवलशाही राष्ट्र आहे आणि रशिया हे साम्यवादी राष्ट्र आहे. दोघांमध्ये सुद्धा एकमेकांना, म्हणजेच शीतयुद्ध म्हणजे काय त्याची संकल्पना बघा. दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांना नामोहरम करण्याचे प्रयत्न केले गेले, मात्र प्रत्यक्षात युद्धाची वेळ आली नाही. ह्यालाच शीतयुद्ध असे म्हटले जाते. द कोल्ड वॉर, USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि त्या ठिकाणी युनियन रशिया वर्सेस युनियन रशिया. त्याच्यानंतर शीतयुद्धाचे परिणाम बघा. नाटो ही एक ऑर्गनायझेशन आलेली आहे. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ज्याला म्हणतो अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आहे, आणि वार्सा करार सोव्हिएत युनियन म्हणजेच रशियाच्या नेतृत्वाखाली ह्या संघटना स्थापन झालेल्या आहेत. त्यानंतर जगाची 2 गटात विभागणी झाली. एक भांडवलशाही म्हणून अमेरिका आणि साम्यवादी म्हणून रशिया. शस्त्रांमधील स्पर्धा आली, कारण आपल्या देशाचं जर संरक्षण करायचं असेल तर आपल्याकडे शस्त्र असणं आवश्यक आहे. प्रादेशिक संघटनांची निर्मिती. युरोपमधील देशांनी युरोपीय आर्थिक संघ निर्माण केला. आग्नेय आशिया देशांनी सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स, ASEAN संघटना निर्माण केल्या. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स याचं पूर्ण आहे ते नाव त्याचं. अलिप्ततावाद अतिशय महत्त्वाचा मुद्दा ह्याच्या ठिकाणी. म्हणजेच अलिप्ततावाद म्हणजेच काय? स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लावियाचे अध्यक्ष मार्शल टिटो, इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्नो आणि घानाचे प्रधानमंत्री क्वामे नुक्रुमा. हे चित्र आहेत. विद्यार्थ्यांनी त्याचं निरीक्षण करायचं आहे. अलिप्ततावाद का झालं आहे की शीतयुद्ध सुरू झाल्यानंतर, म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरच अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही राष्ट्रे आणि रशियाच्या नेतृत्वाखाली साम्यवादी राष्ट्रे. जर अमेरिकेच्या गटामध्ये गेलं तर रशियाशी शत्रुत्व करावं लागेल, रशियाच्या गटामध्ये गेलं तर अमेरिकेशी शत्रुत्व स्वीकारावं लागेल. त्याच्यासाठी दोन्ही गटात न जाता आपण वेगळंच राहणं, ह्याला अलिप्ततावाद असं म्हटलं जातं. आणि आपल्याला माहितीच आहे की स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते. आणि ह्या ठिकाणी जी नावं मी घेतली आहेत त्यांचं नेतृत्व अतिशय महत्त्वाचं ठरतं आहे. कारण ह्या ठिकाणी अलिप्त राहून त्या ठिकाणी दोन्ही देशांशी मैत्री किंवा दोन्ही देशांशी शत्रुत्व न घेता आपली प्रगती करणे हे यांचं ध्येय होतं. NIEO न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर नवीन आर्थिक व्यवस्थेची मागणी केली. बघा पुढे शीतयुद्धाची अखेर झालेली आहे. कारण सोव्हिएत युनियनचे जे अध्यक्ष होते त्यावेळेचे तत्कालीन अध्यक्ष होते मिखाईल गोर्बाचेव यांनी पुनर्रचना आणि खुलेपणा ही धोरणं स्वीकारली की प्रत्येक देशाने देशाबरोबर व्यापार करणं, उदीम करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याशिवाय प्रगती होणे अतिशय कठीण त्यांना दिसत होती. पूर्व युरोपातील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखाली देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गाचा स्वीकार केलेला पाहावयास मिळतो. सोव्हिएत युनियनचे विघटन झाले, म्हणजे सोव्हिएत युनियन म्हणजे आज आपण रशिया म्हणून म्हणतो आहे, तर सोव्हिएत युनियनचं विघटन होऊन त्याच्यातील रशिया हा सर्वात मोठा देश बनलेला आपल्याला पाहावयास मिळतो. शीतयुद्धानंतरचे जग याच्यामध्ये अमेरिका महासत्ता बनली. का बनली की पहिल्या महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रत्यक्षात झळ किंवा प्रत्यक्ष त्यांच्या भूमीवरती, अमेरिकेच्या भूमीवरती पहिलं किंवा दुसरं महायुद्ध झालेलं नाही. अमेरिका ही राष्ट्र कधीसुद्धा युद्ध संपतंय त्यावेळी त्या ठिकाणी ते उतरलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना तसा प्रत्यक्ष अशी झळ पोचलेली नाही आहे. फक्त जी काही युद्धामध्ये उतरलेली राष्ट्र होते त्यांनी फक्त कर्ज घेतलेलं होतं, ते कर्ज वसूल करण्याचा त्यांचा फक्त प्रश्न तेवढा बाकी शिल्लक राहिलेला होता. राष्ट्रात आर्थिक व व्यापारी संबंध वाढले. आपल्या विरोधातील राष्ट्राला शत्रुराष्ट्र म्हणायचं नाही तर स्पर्धक राष्ट्र म्हणायचं आहे. संयुक्त राष्ट्र या संघटनेच्या जबाबदारीत वाढ झाली. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर 1945 नंतर तिसरं महायुद्ध होऊ नये आणि म्हणून त्या ठिकाणी काय केलं गेलं की संयुक्त राष्ट्र संघटना युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन याची स्थापना केली गेली. आणि ही संघटना जी आहे ती अजूनही कार्यशील आहे. अतिशय त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कार्य करत आहे असं पाहावयास मिळते. अजून तिसरं महायुद्ध झालेलं नाही आणि होणारही नाही. कारण ही जी संघटना आहे ती राष्ट्रसंघ जसा अपयशी ठरला आहे तशा प्रकारे अपयशी न ठरता आपापल्या जोरावरती
तिने आज जगामध्ये शांतता निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. ग्लोबलायझेशन म्हणजे सर्व जग एकत्र आलेलं आहे. सर्वांनी एकत्र येऊन व्यापार उद्यम करायचा आहे. एकमेकांच्या सहकार्याने आपल्या राष्ट्रातील जे काही प्रश्न असतील, समस्या असतील त्या सोडवायच्या आहेत, अशा प्रकारचा विचार पुढे येऊ लागला. विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्याने व्यापार वाढला, आर्थिक एकत्रीकरण वाढले, बाजारपेठांमध्ये मुबलकता आली, परंतु त्याचप्रमाणे गरीब श्रीमंत दरी मात्र कमी होऊ शकली नाही. कुठेतरी नुकसान, कुठेतरी फायदा, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात. विद्यार्थी मित्र, जर तुम्हाला ह्या ठिकाणी हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. जे काय असेल ते त्याच्यामध्ये तुम्हाला काही चुकीचं वाटलं तर चुकीचं त्या ठिकाणी बाबा मला योग्य वाटलं नाही, त्या ठिकाणी तुम्ही मुक्त मनाने व्यवस्थित व्हिडिओ अभ्यासून त्या ठिकाणी तुमच्या कमेंट्स केलात तर अतिशय फायदा होईल तुम्हालाही आणि मलाही. कारण चुकीची गोष्ट ह्या ठिकाणी कुठेही जाऊ नये हा एक उद्देश आहे. आणिच तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय आवडला असेल तर त्या ठिकाणी दिलेले स्वाध्याय वगैरे जे असतात तर ते त्या ठिकाणी सोडवणं अतिशय आवश्यक आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चांगल्या प्रकारे अभ्यास करा, चांगलं यश मिळवा. धन्यवाद.